काल बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांना देवेंद्र फडणवीसांचा देखील पाठिंबा आहे, हिरवी झेंडी त्यांनी दिलेली आहे. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, हे तर रवी राणाचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते इतके काही उथळ नाही आहे की त्यांना जे वाटतं आहे. कारण की रवी राणा ज्या ज्या गावात चालला त्या त्या गावातले लोक आता विचारतात आहे की जुन्या कामाचं काय झालं. 3-3, 5-5 वर्ष झाले फलक लावले आहे, त्याचे अजून काम सुरू झालं नाही. दहीहंडीला मिळाला अत्यल्प प्रतिसाद. दहीहंडीमध्ये देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्रीजी आले नाहीत, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याच्या पायाखालची वाळू आता सरकते आहे. आणि म्हणून कुठलीच प्रक्रिया नाही, महाराष्ट्रातली कुठलीच सीट जाहीर नाही, कुठल्याच प्रकारची चर्चा नसताना देवेंद्रजी याला हिरवी झेंडी दाखवणार आहे. हास्यास्पद आणि मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. बडनेरा मतदारसंघातल्या जनतेला आता बदल हवा आहे आणि भारतीय जनता पार्टीत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते, पक्ष वाढवणारे, टिकवणारे कार्यकर्ते असताना या संधी साधू आणि बाजार गुन्ह्यांना हिरवी झेंडी देईल असं बिलकुल आम्हाला वाटत नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यासाठीचं हे त्यांचं वाक्य आहे. नक्कीच बडनेरा मतदारसंघातील नागरिक यावेळी बदल घडवेल आणि रवी राणाला दाखवून देईल की काम करणारा माणसाच्या पाठीशी आम्ही उभा आहे, नाही केवळ इव्हेंट करून मतं घेण्याचं. आणि म्हणून आमचा देवेंद्रजीवर विश्वास आहे. देवेंद्रजी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेते आहेत, ते अशा संधी साधू लोकांच्या पाठीशी उभे राहणार नाही.